धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे, असे आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले। अशा प्रकारे जर आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केले तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू व सगळ्या महामार्गांवरील वाहतूक बंद पाडू असा गंभीर इशारा आज आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला। आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे। अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा निर्णय शासनाने घेतला असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिला आहे। आदिवासी समाजांच्या 40हून अधिक संघटनांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली असून या समितीची पत्रकार परिषद आज ठाण्यात आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेमध्ये कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांच्यासह अध्यक्ष यशवंत मलई आणि सचिव विश्वनाथ किरकिरे यांनी देखील आदिवासी समाजाच्या पुढील समस्या पत्रकारांसमोर मांडल्या। धनगर आरक्षणाचा प्रश्न गाजतोय। धनगरांनी आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशा प्रकारच्या मागण्यांसाठी उपोषण केलं, बरेच आंदोलन केले, परवा त्यांचा एक मेळावा पण झाला। तर त्यांची जी मागणी आहे त्याला आमचा खऱ्या आदिवासींचा विरोध आहे। त्याचं कारण असं आहे की आदिवासींमध्ये 45 जमाती ऑलरेडी आहेत आणि आजच आम्हाला आमच्या सवलती मिळत नाही। त्यात बरेच घुसखोर नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर जातीचे लोक या जमातीमध्ये घुसून आमच्या नोकऱ्या बळकावलेल्या आहेत। नवे नवे आर्थिक फायदे, राजकीय फायदे सुद्धा उपटलेले आहेत। काही आमदार सुद्धा बोगस आहेत आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर पहिल्यांदा आमची मागणी ही राहील की जे आमच्या आदिवासींमध्ये जे बोगस घुसलेले आहेत त्यांना पहिलं बाहेर काढावं, त्या जागा रिक्त कराव्यात आणि त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींची नेमणूक करावी। दुसरी मागणी, धनगरांना सध्या NT-ड मध्ये 3.5%, NT-ड किंवा क याच्यामध्ये 3.5%चं आरक्षण ऑलरेडी आहे। पूर्वी ते ओबीसी मध्ये होते। आज त्यांचं म्हणणं आहे की आम्ही STचं आरक्षण आम्हाला द्यावं, कारण आमचं यादीमध्येच नोटिफिकेशन मध्येच नाव धनगड असं आहे। मला इथं सांगावं असं वाटतं, धनगड अशी जमात कुठे नाही, धांगड अशी एक जमात आहे जी ओराव जी जमात आहे त्यांच्या शेतीवर काम करणारे ते धांगड। आणि धांगड जमात आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये एटापल्ली, आल्लापल्ली या भागात फक्त 44 कुटुंब शिल्लक आहेत। ती देखील व्हॅनिश होण्याच्या मार्गावर आहे आणि ती धांगड जमात मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागामध्ये आहे। आणि म्हणून त्यांचा जो स्टँड आहे की धनगड हे नोटिफिकेशन मध्ये आहे, तर धनगड चुकून धनगडचं धनगड झालंय तसं नसून ते धांगड आहे। त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही। आमची विनंती राहील शासनाने त्यांना वेगळं आरक्षण जरूर द्यावं, पण आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढतोय। आणि म्हणून तशा प्रकारच्या बहुसंख्य साधारण 5 ते 10 हजार आदिवासी बांधव जमतील आणि तो मोर्चा परवा आम्ही चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीनं शांततेच्या मार्गाने काढू। आमचं निवेदन शासनाला म्हणजे कलेक्टर मार्फत शासनाला सादर करू। S9 न्यूज ठाणे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले। माझी माती माझा देश अभियान संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले आहे। ठाणे शहरात देखील 15 ऑगस्टच्या पूर्वीपासून कार्यक्रम राबविले गेले। या सर्वांची सांगता शहरातील विविध भागात अमृत कलश यात्रा काढून करण्यात आली। या यात्रेत नागरिकांनी तांदूळ आणि माती या अमृत कलशात जमा करून या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी ठाणेकर नागरिकांचे आभार व्यक्त केले। यावेळी हा कलश दिल्लीला घेऊन जाणाऱ्या कुणाल सुनील मातेले, ओमकार संतोष चोरट या स्वयंसेवकांकडे आयुक्त अभिजित बांगर यांनी अमृत कलश हस्तांतरित केला। तदनंतर फुलाने सजवलेल्या परिवहनाच्या बसमधून अमृत कलश सन्मानपूर्वक रवाना करण्यात आला। या अमृत कलशाचा प्रवास आज ठाणे शहरातून सुरू होत असून सर्वप्रथम हा कलश जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून तेथून मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज सायंकाळी रवाना झाला। त्यानंतर हा कलश विशेष ट्रेनने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्ली येथे रवाना होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी नमूद केले। आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेतून संपूर्ण राज्यभर माझी माती माझा देश हा मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम राबवण्यात आला। ठाणे शहरामध्ये सुद्धा या कार्यक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले। आपण 15 ऑगस्टच्या पूर्वीपासून हा कार्यक्रम राबवत होतो आणि अनेक उपक्रमांचं आयोजन केलं। या सर्वांची सांगता म्हणून जो एक अमृत कलश आपल्या शहरामधून पाठवण्याचं अपेक्षित होतं त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी केलेला। हा अमृत कलश सर्वप्रथम जिल्हा स्तरावर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवला जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ठाणे जिल्ह्याचा अमृत कलश राज्य स्तरावर पाठवला जाईल आणि संपूर्ण राज्यामधून
मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या कलशाचं प्रस्थापन दिल्लीसाठी केलं जाईल. ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात ठाणे शहरातील राबोडी येथील सरस्वती हायस्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी तसेच ठाण्यातील सखी महिला ग्रुपने लेझिम सादर केले. तर ठाणे महापालिकेचे आरक्षक योगेश विस्पुते यांनी पोवाडा सादर करून संपूर्ण वातावरण भारावून टाकले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले. S9 न्यूज ठाणे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे सोमवारी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका शाळांमधील 14 आणि खासगी शाळांमधील 5 अशा एकूण 19 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 देऊन गौरव करण्यात आला. माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते या शिक्षकांचा गडकरी रंगायतन येथे सन्मान करण्यात आला. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांवर पडणाऱ्या अतिरिक्त कामांचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. तसेच समाजातील शिक्षकांचे
स्थान अबाधित असून त्यांचे कार्य खूपच महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनीही सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षण ही समाजाची प्राथमिक गरज आणि प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन यावेळी रोडे यांनी केले. S9 न्यूज ठाणे.